मी म्हटलं नमस्कार. निदान प्रतिसाद द्या, नाही तर संवाद कसा व्हायचा. मला सांगितलं की CME आहे. म्हटल्यानंतर आता कुठला सब्जेक्ट घेऊ हा मला प्रश्न पडलाय. कारण एक तर कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन या प्रोग्राम विषयी बोलायची माझी सवय मोडली आहे. 2008 नंतर मेडिकल प्रॅक्टिस सोडली आणि पूर्ण वेळ राजकारण आणि समाजकारण या दोन गोष्टीमध्येच काम करतोय. त्या म्हटलं सुरू कसं करायचं हा अगोदर माझ्या मनात प्रश्न पडला होता. कारण आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी असलेले आपले डॉक्टर अनिल देसाई, प्रेसिडेंट ऑफ द IMA, ने कंटिन्युअसली आपल्या IMAचे सगळे विषय मांडले. मी पण ठरवलं तर IMAच्या सगळ्या विषयावरती मला उत्तरं द्यावी लागतील आणि त्या पद्धतीनेच उत्तरं देऊ. आणि मी त्यांना कानात विचारलं, म्हटलं आलेले सगळेच डॉक्टर आहेत का? तर म्हणाले बरेचसे डॉक्टर आहेत. त्यामुळे डॉक्टर कोण कोण नाहीत तेवढे हात वर करा. म्हणजे मोर दॅन 70% डॉक्टर्स आहेत. सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्यासाठी डॉक्टरांसाठी खूप खूप शुभेच्छा. मी फक्त का विचारलं ते सांगतो. मागच्या वेळी पण अतुल बाबांच्या सभेला मी आलो होतो. सॉरी, आजच्या या मिटिंगला आमच्यामध्ये आहेत डॉक्टर सुरेश भोसले. आजच्या कार्यक्रमाला बाकी IMAचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. आपलं सगळ्यांचं स्वागत. आपलंही खालती बसलेल्यांचं सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर अतुल बाबांच्या सभेला मागच्या वेळी आलो होतो. मागच्या वेळी आपण मला भेटला नाही. किती लोक होती माझ्या सभेला? मला आता कारण कळालं की ते 8,000ने का हरलेत. तर मागच्या वेळी जर तुम्हाला बोलवलं असतं तर आम्ही 8,000 मताने हरलो नसतो. 1 into किती करू? 100 करू का 200 करू? तुम्ही सांगा. 500. उगाच 500 म्हणू नका. 500 लोकांशी बोलायचा विषय तुम्हाला करावा लागेल पुढच्या 8 दिवसात. आज तारीख किती आहे? 13. इलेक्शनला किती दिवस राहिलेत? 7 दिवस राहिलेत. 7 दिवसात आपण किती नवीन माणसाकडं म्हणजे किती लोक आपल्याला भेटणार आहेत? प्रत्येकाचे पेशंट ऑन एन ॲव्हरेज नाही म्हटलं तरी मी 50च पकडतो. काही जणांचे 100 असतील. आणि एरवी आपण डॉक्टर म्हणून आपला प्रभाव आहे. आपल्याला लोक भेटतात, आपले लोक ऐकतात, सगळ्या गोष्टी आहेत. आपण 500 लोकांना जर सांगितलं आम्ही मागच्या वेळी फक्त 8,000ने हरलेलो आहे, यावेळी आम्हाला किती हजाराने जिंकायचं आहे? 20,000ने जिंकायचं आहे. 20,000ने जर जिंकायचं आहे ती फक्त जबाबदारी भारतीय जनता पार्टीचा शेला घातल्यानंतर नाही आहे, आपली पण आहे. आपण समाजातील प्रतिष्ठित नागरिक आहोत तर आपल्या सगळ्यांची आहे. नाहीतर फक्त भारतीय जनता पार्टीचे पट्टे घातलेले त्यानेच ते काम करायचं, आपण नाही करायचं. आपण काय गप्पा बसायचं आहे का? मी माझ्या भाषणाला सुरू करायच्या अगोदर एवढ्याचसाठी मी मुद्दामून म्हटलो की आपले सुरेश बाबा भोसले, अतुल बाबा, आमचे माननीय होम मिनिस्टर श्री अमितभाई शाह यांचं भाषण सांगत होते. मला एकच सांगा, इथं बसलेल्या लोकांपैकी अमित शहाच्या सभेला किती जण गेले होते ते हात वर करा. बरोबर आहे. मला माहिती आहे डॉक्टर लोक पब्लिक सभेला जात नाहीत म्हणून मी ही सभा बोलवलेली आहे. म्हटलं निदान डॉक्टरांची सभा आहे म्हटल्यावर तरी लोक येतील, डॉक्टरांना ऐकायला तरी येतील. डॉक्टर पण राजकारणात येऊ शकतात हे आपल्याला पटायला पाहिजे. आणि विशेष करून महिलांना 33% रिझर्वेशन आहे. पुढच्या वेळी कुठलाही मतदारसंघ रिझर्व होऊ शकतोय. आपल्या सगळ्यांसाठी चांगला स्कोप आहे. त्यामुळे आता राजकारणात काम करायला सुरुवात करा. मी एक का सांगितलं की म्हणजे अमितभाई शाह येतात, मोदीजी येतात, हे सगळं आपल्या भाषणात सगळं विजन सांगतात आणि आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांपर्यंत तो विषय पोहोचतच नाही. आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारत माता की, जोराने बोला ना, भारत माता की, हेच जय म्हणतात, आपण म्हणत नाही. मी एक का सांगतो मुद्दामून, कारण बऱ्याच लोकांना ती लाज वाटते. बऱ्याच लोकांना वाटतं आम्ही काय सांगायचं ते. मग आपण विकसित भारत 2047 हे स्वप्न का म्हणून बघायचं? सॉरी, मी थोडंसं आपल्या विषयावरती अगोदर बोलतो. आपण दिलेलं निवेदन माझ्याकडे पोहोचतं. इंडियन मेडिकल असोसिएशनचे वेगवेगळे विषय यामध्ये आहेत. सर्वात अगोदर बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांटसाठी आपलं खूप खूप अभिनंदन, मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या सिटीमध्ये बायोमेडिकल वेस्ट प्लांट ज्या पद्धतीने हॉस्पिटल असोसिएशन चालवतं त्या पद्धतीने कोणीही चालवत नाही. डॉक्टर साहेब, त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. आपण आपली वेस्ट जर ट्रीट करू शकतो
तर शहराची वेस्ट आणि बाकी राज्याची वेस्ट ट्रीटमेंट करण्यासाठी आपण मदत करू शकतो का नाही? मदत करू शकतो ना. मग मदत करा ना. मी म्हणतो मदत करा. ते मागायला मी आलोय, ते सांगायला मी आलोय. आणि ज्याचं पूर्ण खानदान गेली 60-70 वर्ष रिप्रेझेंटेशन करतोय, त्याने या कराड मतदारसंघामध्ये एकही प्रोजेक्ट केलेला नाहीये, मला दाखवा. आणि याचं पूर्ण खासदार, मी आता विचारत होतो, त्यांचे बाबा झाले आमदार, त्यांचे खासदार झाले, आमदार झाले, म्हणजे गेली 60 वर्ष आहेत वाटतं. 60 वर्ष गेली राजकारणात. आणि पृथ्वीराज चव्हाण आता रिटायर्ड व्हा, 78 वर्ष झाली, बस चला, आता चला घरा, हे सांगायला मी आलोय. अरे किती वर्ष राजकारणात करणार आणि कुणासाठी करणार? स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कशासाठी? म्हणून हे जर तुम्ही मतदारसंघात काहीच केलेलं नाही. अरे तुम्ही पंतप्रधानाच्या जवळ होता तिथं 2007 ते 14 पर्यंत, न बोलणाऱ्या. ते पण बोलत नव्हते आणि तुम्ही पण बोलत नव्हता. तुम्ही स्वतः आमदार होता, तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होता आणि तुम्ही सांगितलेला तुम्ही म्हणजे एखादा प्रोजेक्ट पण केलेला नाहीये. आणि आता आपण सांगत होता की तुम्ही पत्र दिल. अरे रोड जो केलेला आहे तो गडकरींचं विजन आहे आणि मोदीजींचं फंडिंग आहे, त्याने नाही केलेला. त्याने करायचा तर अगोदरच करायला पाहिजे होतं. 2007 ते 2014 काय केलेलं आहे तो सांगा. माझी चॅलेंज आहे, कुठल्याही चॅनलवरती मी येतो की आपण इथं काय केलं आणि महाराष्ट्रात काय केलेलं आहे ते सांगा. मी चॅलेंज करतोय, मी आव्हान करायला आलेलो आहे आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना. कारण आपण घरी बसून चालणार नाहीये. आपण फक्त हा कंपॅरिझन चार्ट सांगायला पाहिजे. कृष्णा मेडिकलच्या वतीने इथं असलेले किंवा कृष्णा शैक्षणिक संस्था या वतीने असणारे अतुल बाबा आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीमध्ये जे सगळे, मी म्हणणार की बिझनेसेस नव्हे, सेवा कार्य. मी मुद्दामून म्हणतोय की सेवा कार्य. कृष्णा मेडिकल कॉलेज असेल, नर्सिंग इन्स्टिट्यूट असेल, फिजिओथेरपी इन्स्टिट्यूट असेल, आयुर्वेदिक असेल, कृष्णा हॉस्पिटल असेल, कृष्णा सहकारी कारखाना असेल किंवा कृष्णा बँक असेल, 10,000च्या वरती लोकांना डायरेक्ट नोकऱ्या दिल्यात. आपण किती लोकांना दिल्यात? अरे एवढा मोठा व्यवसाय जेव्हा डायरेक्ट होतो तेव्हा इनडायरेक्ट आधी 30-40 हजार लोकांच्या कुटुंबांना सहकार्य मिळते, हे इनडायरेक्ट मिळतोय. म्हणजे जेव्हा 50 हजाराच्या घरामध्ये आपण इनडायरेक्ट एकटे, म्हणजे फक्त जी फॅमिली ज्यांना राजकीय फक्त काही, म्हणजे त्यांच्या घरामध्ये कोणीही निवडून आलेला नाहीये, ते जे सगळं काही करतात ते समाजकारण म्हणून करतात, राजकारण म्हणून करत नाहीये. आणि काँग्रेसवाल्यांना प्रत्येक गोष्ट ही राजकारण असते आणि ते स्वार्थकारण असतं. भारतीय जनता पार्टीसाठी राष्ट्र प्रथम, द्वितीय पार्टी, तृतीय आम्ही आहोत. आमच्यासाठी नेशन फर्स्ट, सेकंड इज अवर पार्टी अँड थर्ड वी. आमच्यासाठी आम्ही महत्व नाही आहेत. आम्ही अंत्योदय तत्वावरती काम करतोय. अंत्योदय तत्व म्हणजे द लास्ट पर्सन इन द कम्युनिटी, ज्याच्यापर्यंत आज कोणच पोचला नाही. ती कदाचित विधवा बहीण असेल, अपंग भाऊ असेल, कदाचित आजोबा असतील, आजी असेल, यासाठी सगळ्या स्कीम पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतोय. आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत नाही आहोत. पृथ्वीराज चव्हाण, बस झालं, खूप वर्ष झाली तुम्ही स्वतःसाठी राजकारण करतात, दुसऱ्यासाठी करत नाही. थांबा आता. मी कराडच्या जनतेला आव्हान करायला आलेलो आहे की रिटायर्ड करा त्यांना आता आणि नवीन ब्लड, एक यंग आमदार उमेदवार निवडून द्या. अतुल बाबांना या ठिकाणी निवडून द्या, हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. असतील डॉक्टरांचे प्रश्न, असतील समाजातल्या विविध घटकांचे प्रश्न, पण ते कुणाला कळणार? ते कळणार एखाद्या डॉक्टरला. आजच्या युवकांचे प्रश्न, युवतींचे प्रश्न, स्टार्टअप, इनोव्हेशन, ह्याच्यावरती तर बोलायला पाहिजे असेल तर एखादा युवक लोकप्रतिनिधी व्हायला पाहिजे, तरच या ठिकाणचे प्रश्न सुटतील. खेळाडूंचे प्रश्न असतील तरच ते सुटतील. एखादा युवक, एखादा डॉक्टर जर असेल तरच. आम्ही त्याचसाठी, म्हणजे मी ह्या मतदारसंघामध्ये काय केलेलं आहे काय नाही ह्याची जर बघितलं तर जे काही केलेलं आहे ते मला वाटतं फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कार्यकाळात, जेव्हा देवेंद्रजी 2014 ते 2019 म्हणजे परत डबल इंजिन सरकार, आणि आता परत म्हणजे 2022 पासून 2024 परत डबल इंजिनचं सरकार, महायुतीचं सरकार, म्हणजे माननीय मोदीजी हे केंद्रामध्ये आणि एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि आता अजितदादा पवार यांचं हे महायुतीचं सरकार, याच वेळी जो काय तो विकास झालेला आहे. मग तुम्ही गेल्या 50 वर्षामध्ये केलं तरी काय आणि कुणाचे प्रश्न सोडवले?
फक्त स्वतःसाठी राजकारण केलं. मी आपल्या सगळ्यांना म्हणजे आपण फक्त भाषण ऐकून घरी जाऊ नका, मी एवढंच सांगायला आलोय. फक्त आपण इथं आलात, आपण कमळाचा बटन दाबणार म्हणजे अतुलचे बाबा सांगत होते 1 नंबरवरती आहे, त्यांना सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे 1 नंबरवरती कमळ आहे. पण ते 1 नंबर यायला पाहिजे. आपण कमीत कमी 100 लोकांकडे बोलला तरी चालेल, 500 सोडून द्या. 100 लोकांकडे जरी आपण विषय केला की आपल्याला बदल पाहिजे, आपल्याला परिवर्तन पाहिजे, आपल्याला विकास पाहिजे, म्हणून यावेळीचं मत हे कमळाला पाहिजे. यावेळीचं मत कमळाला एवढ्याचसाठी किंवा ह्यावेळीचं मत कमळाला युवा शक्तीला न्याय देण्यासाठी, यावेळीचं मत कमळाला नारी शक्तीला न्याय देण्यासाठी, यावेळीचं मत कमळाला किसान शक्तीला न्याय देण्यासाठी, यावेळीचं मत कमळाला गरीब कल्याण करण्यासाठी. म्हणून मी आपल्याला रिक्वेस्ट करायला आलो आहे. बऱ्याच वेळी बऱ्याच गोष्टी ह्या जर सांगितल्या तर आपल्याला पटणार नाहीत. म्हणून मी सांगतो 2014 ते 2024 हा देश स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे गेली 75 वर्षापैकी जवळपास नाही म्हटलं तरी 60 वर्ष काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष याने या देशावरती राज्य केलेले आहे. अटलजींची 5 वर्ष आणि मोदीजींची 10 वर्ष, ही 15 वर्षे जर सोडली तर कम्प्लिटली काँग्रेस आणि त्यांचा मित्र पक्ष. मग कंपॅरिझन करा, कंपॅरिझन चार्ट जर आपल्या समोर ठेवला तर आपल्या लक्षात येईल की या देशाचा विकास झालेला आहे की नाही. अरे गेल्या 60 वर्षामध्ये काँग्रेस एकच नारा देते, गरिबी हटाव, गरिबी हटाव. नेहरूजी आले, गरिबी हटाव. इंदिरा गांधी आली, गरिबी हटाव. राजीव गांधी आले, गरिबी हटाव. सोनिया गांधी आली, होय ते आले नाही, ते रिमोटवरती चालत होती, ही चालवत होती मागणं, तरी पण गरिबी हटाव. खरंच गरिबी हटली का? त्यांनी गरिबी हटवण्यासाठी कुठला कार्यक्रम केला? एकच कार्यक्रम केला. 100 रुपये पाठवत होते ग्रामपंचायतमध्ये. मला वाटतं कोणाला आता आठवत पण नसतील. 100 रुपये ग्रामपंचायतमध्ये पाठवत होते. आम्ही पाठवले, तुम्ही घ्या. बिचारे आजी आजोबा त्या ग्रामपंचायतमध्ये जात होते आणि तो तलाठी तिथं बसायचा ना, तो त्यांना 3 वेळा हकलून लावायचा, 3 वेळा हकलून लावायचा. आले नाही, जा. ते म्हणाले, बिचारे आलेत का आमचे पैसे? नाही, जा. आणि शेवटी 4थ्या वेळी तो कंटाळून गेल्यानंतर 20 रुपये त्यांच्या हातात द्यायचा आणि त्यांच्याकडं अंगठा लावून घ्यायचा. ते बिचारे विचारायचे की 100 रुपये पाठवतात ना, मग 20 रुपयेच का? नाही, 100 रुपये 20 रुपये आले, 80 रुपये आले नाही. 80 रुपये मधले दलाल खात होते काँग्रेसचे. मध्ये जे दलाल असतात ना ते खात होते 80 रुपये. आज मोदीजीने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTने, म्हणजे मोदीजी 1 क्लिकवरती आपल्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे जातात. ही DBT स्कीम आहे. सगळ्यांच्या अकाउंटवरती 6,000 रुपये टाकले. महाराष्ट्र महायुतीने अजून 6,000 रुपये टाकले, 12,000 रुपये. कुठलाही फॉर्म भरला नाही, कुणी कुणाला विचारलं नाही, डायरेक्ट ट्रान्सफर केलेत 12,000 रुपये. पुढच्या वर्षीपासून 15,000 रुपये आपण डायरेक्ट ट्रान्सफर करतो. अरे जनधन अकाउंट माननीय मोदीजीने सांगितलं काढून बघा. 10 वर्षाच्या अगोदर ज्याच्याकडं नॅशनलाइज बँकचा अकाउंट होता ना, पासबुक आणि चेकबुक, तो खूप श्रीमंत माणूस. म्हणजे गावातल्या 8-10 लोकांकडे असायचे पासबुक आणि चेकबुक. नॅशनलाइज बँकेत कुणाला कोण बँक काय तो किती पैसे आहेत विचारायचा, उगाच काय जा तिकडं म्हणायचा. कुणाकडं कुणीही देत नव्हता, चेकबुक सोडून द्या, पासबुक पण देत नव्हता. माननीय मोदीजीने जनधन अकाउंट योजना सुरू केली. काढून बघा, 2014 मध्ये 0 बॅलन्स अकाउंट. आम्ही सगळ्या लोकांना सांगितलं, चला 0 बॅलन्स अकाउंट ओपन करा. विधवा बहीण असेल, कोणी अपंग असेल, आमच्या आजी आजोबा असेल, चला बँकेत म्हणून. लोक म्हणायला लागले, वेळ लागलाय काय, झिरो बॅलन्सवरती कधी अकाउंट ओपन होतोय? अरे कोणी सांगितलं? आमच्या तर मोदीजीने सांगितलंय, करा म्हटलं ओपन. थोड्या लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि अकाउंट ओपन केले. कोविड काळामध्ये त्यांच्या अकाउंटवरती कुठलाही फॉर्म न भरता 6,000 रुपये डायरेक्ट मोदीजीने त्यांच्या अकाउंटवरती पाठवले. दिस इज अ DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ह्याला म्हणतोय आपण, म्हणजे ऍक्च्युअली ज्याला गरिबी हटाव हा कार्यक्रम माननीय मोदीजीने 1 नेशन 1 रेशन कार्ड, 1 नेशन 1 रेशन, आपलं रेशन कार्ड घेऊन उत्तर प्रदेशमधून उद्या कराडमध्ये जरी आला तरी त्याला 5 किलो राशन मोफत मिळण्याची व्यवस्था माननीय मोदीजीने केली. गेली 10 वर्ष देतो, पुढची 5 वर्ष त्याला मोफत रेशन मिळणार आहे. विच इज इन गरिबी. ऍक्च्युअली म्हणजे 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या खाली वरती आणलं. पुढच्या 5 वर्षासाठी त्यांना फुकट राशन मिळण्याचं काम
हे भारतीय जनता पार्टीचं सरकार, NDAचं सरकार, मोदी सरकार करणार आहे. ह्याला ॲक्च्युली गरिबी हटाव म्हणतात. मी काही फक्त तुम्हाला गोष्टी तुमच्या समोर वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली 2014 अगोदर भारत देश काय होता. आज आपण मेडिकल कॉलेजचा विषय करतो. जर कुणाच्या लक्षात नसेल की किती मेडिकल कॉलेज होत्या या देशामध्ये, 60 वर्षामध्ये फक्त 387 मेडिकल कॉलेजेस होत्या. किती? 387. माननीय मोदीजी आल्यानंतर 10 वर्षामध्ये त्याचा नंबर 750 झाला. म्हणजे कितीने वाढल्या? डबलने वाढल्या. म्हणजे त्यांच्या 60 वर्षामध्ये फक्त 350 आणि मोदीजींच्या 10 वर्षामध्ये 350. मी फक्त MBBS कॉलेज सांगितल्या. आयुर्वेदिक असतील, होमिओपॅथिक असतील, फिजिओथेरपी असतील, नॅचरोपॅथी असतील, फार्मसी असतील, नर्सिंग असतील. माननीय मोदीजीने या देशासाठी काय केलेलं आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत बघा, 2014च्या अगोदर रस्त्याची स्पीड होती 12 किलोमीटर पर डे. गडकरीजीने ते स्पीड किती केली? 28 किलोमीटर पर डे. नॅशनल हायवे म्हणजे पूर्ण देश जो आहे हा रोड कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, पोर्ट कनेक्टिव्हिटी, एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी, हा सगळा इन्फ्रास्ट्रक्चर जर कोणी केला असेल तर फक्त आणि फक्त मोदीजीच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे. आपण जर बघितलं तर फक्त 13 IIM होत्या. आज देशामध्ये 20 IIM आहेत. आपल्या देशात 2014 पर्यंत 7 फक्त ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स होत्या. आज आपल्या देशामध्ये 22 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये पण आयुष्य ऑल इंडिया ह्याच्यावरती खूप मोठी इन्स्टिट्यूट डेव्हलप झालेली आहे. ही कशासाठी तर आपल्या देशात एक ह्युमन रिसोर्स क्रिएट व्हायला पाहिजे म्हणून झालेली आहे. आपल्या पूर्ण राज्यामध्ये फक्त 3 मेट्रो धावत होत्या. म्हणजे मुंबई, दिल्ली आणि बेंगलोर ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे मेट्रो नव्हत्या. आज वंदे भारत असेल, सुपर ट्रेन असेल, मेट्रो असेल, पूर्ण देशात 20 पेक्षा जास्त शहरामध्ये मेट्रो धावतात आणि कम्प्लिटली वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्याला ह्या दिसतात. अशा पद्धतीचा इन्फ्रास्ट्रक्चर जर कोणी केलं असेल तर माननीय मोदीजीने केलं. सगळे या ठिकाणी डॉक्टर आहेत म्हणून सांगतो मी की आजपर्यंत म्हणजे आयुष डॉक्टरना, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टर असेल, ह्यांना कुणीही म्हणजे एवढं मोठं आयुष मंत्रालय कधीही केलं नव्हतं. 2014 मध्ये पहिल्या वेळी वेगळं आयुष मंत्रालय एस्टॅब्लिश झालं. एवढ्यावरतीच थांबले नाही. माननीय नरेंद्र मोदीजीने 21 जून हा एक दिवस योगा डे म्हणून डिक्लेअर केला. आणि योगा डे करून माननीय मोदीजी एकटे योगा करत नाहीत, 180 देशामधली लोक मोदीजीच्या बरोबर योगा करतात. ही आहे अचिव्हमेंट. अरे आपल्याला अभिमान असायला पाहिजे की भारतीय चिकित्सा पद्धती आज 180 देशामध्ये, आयुर्वेदिक डॉक्टर जरी असेल तर तो स्वाभिमानाने फॉरेन कंट्रीमध्ये जातो, तो स्वाभिमानाने तिथं प्रॅक्टिस करू शकतो. या अगोदर कोणी त्याला विचारत पण नव्हता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ट्रेडिशनल मेडिसिन रिसर्च सेंटर आपल्या जामनगरमध्ये सुरू केलं. हे कधीही शक्य नव्हतं. फक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आपले ट्रेडिशनल मेडिसिन कितीतरी होती या देशात. आणि चरक आणि सुश्रुत बाबत गेल्या 4000 वर्षापासून म्हणजे ह्या ठिकाणची सुश्रुत हे म्हणजे ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये सुश्रुतचा पुतळा आहे. त्या ठिकाणी द फादर ऑफ सर्जरी म्हणून ओळखलं जातात. त्याला या देशात मान नव्हता, पण तो कोणी रिस्पेक्ट दिला असेल तर तो माननीय मोदीजीने दिला. आपण बघतोय की IMAचे वेगवेगळे म्हणजे क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट पासून बाकी प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजे सगळ्या राज्यामध्ये जर लागू करण्याचं काम कधी सुरू झालं तर 2018 पासून आत्ता सुरू झालेलं आहे. आणि पूर्ण प्रोटेक्शन ऍक्ट द्यायची म्हणजे हमी जर कोणी दिली असेल तर ती फक्त आणि फक्त NDAच्या गव्हर्नमेंटने दिलेली आहे. जो वेस्ट बेंगालमध्ये परवा प्रकार झाला, धिक्कार करतो मी त्या सरकारचं. अरे एखाद्या डॉक्टरला जर प्रोटेक्शन देऊ शकत नसेल, राज्य करण्याची लायकी नाही आहे तुमची. आपल्याला पूर्णतः प्रोटेक्शन द्यायचं काम हे सरकारचं आहे. आपण ठामपणे सांगायला पाहिजे. अरे कित्येक वेळ आपण बघतोय इथं तर महाराष्ट्रामध्ये मधल्या त्या 2-2.5 वर्षामध्ये स्वामीजीवरती पण अत्याचार झालेले आहेत. त्यांना मारण्यासाठी लोक म्हणजे सळ्या आणि तलवारी घेऊन त्यांच्या मागे लागले होते. इन्सिडेंट बऱ्याच जणांच्या लक्षात असेल. अरे ज्या ठिकाणी इथं म्हणजे सामान्य माणूस सेफ नव्हता त्याला पूर्ण प्रोटेक्शन द्यायचं काम आपल्या NDA सरकारने आणि महायुती सरकारने केलेलं आहे. असे कितीतरी प्रोजेक्ट आणि कितीतरी इन्फ्रास्ट्रक्चर हे फक्त आणि फक्त मोदीजी आणि NDAच्या कार्यकाळामध्ये क्रिएट झालेलं आहे, निर्माण झालेलं आहे. मी आपल्या सगळ्यांना म्हणजे मुद्दामून रिक्वेस्ट करायला आलेलो आहे
मागच्या वेळी आम्ही फक्त आणि फक्त 8,000ने हा मतदारसंघ म्हणजे हरलोय. मी सुरुवात त्यासाठीच केली होती, कारण मागच्या वेळी जर आपण मला सगळे भेटला असता तर हा मतदारसंघ आम्ही हरलो नसतो. पण यही समय है, सही समय है. ही वेळ आहे, योग्य वेळ आहे. आणि आता नाही तर कधीच नाही असं जे आपण म्हणतोय, कारण त्यांना रिटायर्ड करून घरी पाठवायचं आहे आणि अतुल बाबांना आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे. पाठवायचं आहे की नाही? पाठवायचं. मग माझ्याबरोबर भारत माता की. तुम्हाला पाठवायचं नाही का? मग माझ्याबरोबर दोन्ही हात वर करून भारत माता की, वंदे मोदी जी आप आगे बढ़ो, मोदी जी आप आगे बढ़ो, अतुल बाबा आप आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. मी माझं भाषण लगेच संपवणार, जास्त वेळ बोलणार नाहीये. मला फक्त टेस्ट करायचं होतं की किती लोक उद्यापासून राहिलेल्या 100 लोकांकडे बोलणार आहे. माझी खात्री पटली. लाडली बहीण योजना आपणच तर राहिलेल्यांना सांगावं लागेल, कारण हे सरकार 4 पिलरवरती चालतंय. हे सरकार युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या फक्त 4 पिलरवरती चालतंय. आणि त्यासाठीच सांगतो की मी जे म्हटलं की पहिल्या वेळी या 2014 मध्ये स्किल डेव्हलपमेंट नावाचं नवीन मंत्रालय सुरुवात झालं आणि स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग, अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिप यासारखे प्रोग्राम हे माननीय मोदीजीच्या काळात झाले. काँग्रेसने आतापर्यंत सगळ्यांना फक्त हात दाखवण्याचं काम केलेलं आहे. त्या हाताला कधी काम द्यायचं काम नाही केलं, त्याला स्किल्ड करायचं काम नाही केलं. माननीय मोदीजीने म्हणजे अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिप आत्ता सुरू केलेला डायरेक्टली ज्याला आपण म्हणतोय आपल्या CSR फंडमधून सुद्धा म्हणजे इंटर्नशिप सारखे नवीन कार्यक्रम सुरू करून प्रत्येकाला एक नवीन म्हणजे व्यावसायिक होण्यासाठी हा चांगला कार्यक्रम मोदीजीने म्हणजे स्किलिंगचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आपल्या महिला भगिनींसाठी रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या मार्फत आज महिला भगिनीला डायरेक्टली 4 लाख रुपयेपर्यंत लोन फक्त 2% इंटरेस्ट. महिला शक्ती म्हणजे नारी शक्ती म्हणून जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत रुरल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत कुणी कुणाला घाण म्हणजे कुठलीही जमीन घाण ठेवावी लागत नाही. पण 4% रेट ऑफ इंटरेस्टवरती 4 लाख रुपयेपर्यंत लोन हे महिला भगिनीला सेल्फ हेल्प ग्रुपाच्या माध्यमातून देतात स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी. ही आहे नारी शक्ती. मी 33% रिझर्वेशन सांगितलं. मी या वेगवेगळ्यांना सक्षम करण्यासाठी असे वेगवेगळे कार्यक्रम सातत्याने माननीय मोदीजीने तयार केलेले आहेत. ही आहे युवा शक्ती, ही आहे नारी शक्ती, ही आहे किसान शक्ती. किसान शक्ती सांगत असताना मी फंड ट्रान्सफरचं सांगितलं, पण आज म्हणजे कितीतरी शेतकरी जे आत्महत्या करत होते त्या शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी तर दिलाच, त्यांना इन्शुरन्स कार्ड दिलं, त्यांना किसान डेबिट कार्ड दिलं, त्यांना सॉइल हेल्थ कार्ड दिलं. हे काम जर कधी झालं असेल तर फक्त आणि फक्त माननीय मोदीजीच्या कार्यकाळामध्ये झालं. आज प्रत्येक किसान 4-4 कार्ड आपल्या खिशात घेऊन फिरतात. अरे सॉइल हेल्थ कार्ड, त्याला खत कुठलं घालायचं, अरे अगोदर आपल्या हेल्थला काय पाहिजे, आपलं हेल्थ कार्ड आपल्याकडं नव्हतं. पण आज आपल्याकडे आभा कार्ड पण आलेलं आहे, आपलं हेल्थ कार्ड. आणि त्याशिवाय शेतकऱ्याला त्याचं स्वतःचं हेल्थ कार्ड पण मिळालेलं आहे, सॉइल हेल्थ कार्ड मिळालेलं आहे. हा बदल आहे 2014 पूर्वीचा भारत देश आणि 2014 पूर्वीचा आताचा भारत देश. तिचं नवं भारत आपण ज्याला म्हणतोय की भारत देश बदलतोय, हा नवं भारत आहे. आपण गरीब कल्याणवरती सांगितलं. या अशा 4 पिलरवरती चालणारं हे सरकार आपल्याला विकसित भारत या दृष्टीने ते पुढे न्यायचं आहे. माननीय मोदीजीने 2014 पासून क्लीन इंडिया मिशनने सुरुवात केली. त्यांना कोणीतरी म्हणजे त्यांना बऱ्याच जणांना विचारलं, माननीय मोदीजीने जर एकटे प्रधानमंत्री रस्त्यावरती झाडू घेऊन म्हणजे आपल्या पूर्ण देशाच्या इतिहासामध्ये महात्मा गांधीजीच्या नंतर एखादा राजकीय पुढारी जर झाडू घेऊन रस्त्यावरती कोण उतरले असेल तर फक्त आणि फक्त मोदीजी होते, त्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते. या क्लीन इंडिया मिशनमधून त्याने जी मेसेज दिली की आज पूर्ण स्वच्छ भारत अभियान हे म्हणजे पंचायतीपासून ते म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्वच्छ भारत अभियान आज सगळ्यांच्या तोंडामध्ये आहे. क्लीन इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, स्किल इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, डिजिटल इंडिया असेल, असे कितीतरी कार्यक्रम जे वेगवेगळ्या युवकांसाठी दिले. म्हणजे हा आपला इथला युवक हा स्किल्ड व्हायला पाहिजे म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम. आणि सर्वात शेवटी परत इंट्रोड्यूस केला विच इज द फिट इंडिया कार्यक्रम. म्हणजे आपण ज्याला म्हणतोय क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत या देशातला नागरिक
फिट असायला पाहिजे म्हणून फिट इंडिया मिशन सुद्धा माननीय मोदीजींनी सुरुवात केली. आपण सगळेजण डॉक्टर आहात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2014च्या अगोदर आयुष्यमान कार्ड होतं का? आयुष्यमान कार्ड होतं का? कुठलं हेल्थ कार्ड होतं? कुठला इन्शुरन्स मिळायचा? आज आयुष्यमान कार्डवरती किती इन्शुरन्स मिळतोय? किती? 5 लाख. मोठ्याने सांगा ना. 5 लाख. किती प्रोसिजर आहेत आयुष्यमान कार्डवरती? किती प्रोसिजर आहेत? 350 प्रोसिजर आहेत. कुठलंही प्रोसिजर केलं तरी आपल्याला आपल्या खिशातनं पैसे द्यावे लागत नाहीयेत. मोदीजीच्या डेबिट कार्डवरनं करावे लागतात. 2014 पूर्वी एखादी अपेंडिसेक्टॉमीची सर्जरी जरी आपण 50,000 रुपयाने करायची ठरवली असेल ना, सावकारी कर्ज घ्यावे लागत होते. म्हणजे त्या आजारातनं जर तो माणूस वाचला तर ते 50,000चं कर्ज पुरे करीपर्यंत तो मरत होता ॲक्च्युली. पण आज तो बदल आहे. हा नवभारत आहे. त्यामध्ये तो आयुष्यमान कार्ड घेऊन जातोय की त्याला डेबिट कार्डवरती डायरेक्टली त्याची ट्रीटमेंट होते. हा बदल आहे ह्या भारत देशामधला. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने 2014 मध्ये पहिलं भाषण लाल किल्ल्यावरती केलं आणि लाल किल्ल्यावरच्या भाषणात त्याने आपल्याला म्हणजे 3-4 गोष्टी मुद्दामून सांगितल्या. आणि या 3-4 गोष्टीमध्ये त्यांनी सांगितलं की हर घर नल से जल असायला पाहिजे, हर घर शौचालय असायला पाहिजे, हर घर बिजली असायला पाहिजे, हर ग्राम सडक असायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी सांगत असताना आणि प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक महिलेला पॅड मिळायला पाहिजे. लोकांनी चेष्टा केली, अरे लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये टॉयलेटचा विषय असतो का? लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये एखादा पॅडचा विषय असतो का? तिथं इंटरनॅशनल रिलेशनमध्ये बोलायचं, तिथं इकॉनॉमिक्सच्या बद्दल बोलायचं आणि काही विषय बोलायचे. अरे बेसिक गरजा गेल्या 60 वर्षामध्ये त्या बाईला टॉयलेट मिळाला नाही. तिची समस्या तिला माहिती आहे. अरे ज्या घरात टॉयलेट नव्हता तिला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबावं लागत होतं टॉयलेटला कधी जायचं म्हणून. जिच्या घरात नळ नव्हता तेव्हा 3 किलोमीटरवरनं पाणी आणावं लागत होतं. त्या बाईला माहिती होतं की हर घर नल से जलची किंमत काय आहे ती. अरे ज्या मुलीला पॅड मिळत नव्हतं सॅनिटरी पॅड 1 रुपयाने डेव्हलप करून दिलं की आजही जनरेट कार्डच्या अंतर्गत प्रत्येकाचं हेल्थ आणि हायजीन हे इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती अवेअरनेस क्रिएट केला. आणि जिच्या घरामध्ये जेव्हा बिजली नव्हती, लाईट नव्हती, दिव्यावरती अभ्यास जेव्हा मुलगी करत होती तिला लाईटची किंमत माहिती होती. आणि जिच्या घरामध्ये गॅस नव्हता तिचं म्हणजे चुलीमध्ये फुंकून फुंकून जेव्हा टीबी होत होता तेव्हा तिला उजाला स्कीमचा इम्पॉर्टन्स समजत होतं. आणि अशा पद्धतीच्या 13 फ्लॅगशिप प्रोग्राम माननीय मोदीजीने म्हणजे हर घरपर्यंत पोहोचवण्यासाठी जी योजना सुरू केली. मी प्राऊडली सांगतोय गोव्यामध्ये 13 फ्लॅगशिप प्रोग्रामपैकी 80% प्रोग्राम 100% पूर्ण करणारं गोवा हे पहिलं राज्य आहे. हा मला स्वाभिमान आहे. आणि या चांगल्या पद्धतीने आपण काम करतोय. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारी डबल गतीने विकास करत होते. 2014 ते 2019 पर्यंत देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली डबल गतीने विकास या महाराष्ट्रामध्ये होत होता. डबल इंजिनचं सरकार आणि डबल गतीने विकास 2019 मध्ये सुद्धा महाराष्ट्रातील जनतेने डबल इंजिनच्या सरकारला कौल दिला होता, महायुतीला कौल दिला होता, महाराष्ट्राच्या विकासासाठी कौल दिला होता. पण उद्धवजी ठाकरे यांना स्वतःचं पुत्रप्रेम आढळलं. उद्धवजी ठाकरे याने महाराष्ट्राचा विकास आवडला नाही. त्यांना स्वतःच्या पुत्रासाठी युती तोडली आणि महाराष्ट्राच्या विकासाला म्हणजे रोख जर कोणी दिली असेल तर ती त्याने दिली. मी एकनाथजी शिंदे यांचं अभिनंदन करतो. परत एकदा महायुतीचं सरकार एस्टॅब्लिश करण्याचं काम जर कोणी केलं तर ते एकनाथजी शिंदे यांनी केलं आणि परत म्हणजे महाराष्ट्रामध्ये विकासाने गती जी पुढे जायला लागली. मी आपल्याला जास्त वेळ नाही घेणार पण 1-2 गोष्टी अजून सांगून माझं भाषण संपवतो. आपण सदोदित इंटरनॅशनल रिलेशन्सवरती बोलतोय. आणि 2014 पर्यंत या देशाची इकॉनॉमी फ्रेजाईल इकॉनॉमी झाली होती. 10 नंबरमध्ये पण आपला नंबर लागत नव्हता. ग्लोबली कोण आपल्याला विचारत नव्हता. अरे पूर्ण जेव्हा आपण ग्लोबली जात होतो आपल्या देशाला मान आणि सन्मान नव्हता. आज आपली इकॉनॉमी 5 नंबरवरती येऊन पोहोचली आहे आणि पुढच्या 2 वर्षामध्ये आपली इकॉनॉमी 3 नंबरवरती असणार आहे. आपला पूर्णतः ग्लोबली भारताचा सन्मान वाढलेला आहे. या अगोदर जर आपला फॉरेन कंट्रीमध्ये पासपोर्ट बघितला यू इंडियन फॉर द सेकंड लाईन म्हणत होते. आज यू इंडियन वेलकम कम फर्स्ट.
ही आपली इमेज आहे कुणामुळे झाली? माननीय मोदीजींच्यामुळे झाली. आणि तेच आपल्याला परत एकदा जे आपण म्हणतोय जसा विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी आणि आजचा अखंड भारत, मी अखंड भारत एवढ्यासाठी सांगतोय, देश स्वतंत्र झाल्यानंतर 70 वर्षे सुद्धा जम्मू आणि काश्मीर हा अखंड भारताचा भाग झाला नव्हता. बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य, ज्यांनी भारतीय जनता पार्टी सुरू केली, ते पहिल्या मंत्रिमंडळामध्ये मिनिस्टर्स होते. आणि जेव्हा काँग्रेस सरकार त्यावेळीचं त्याने सांगितलं की नाही, जम्मू काश्मीर हे वेगळं राज्य, वेगळं राष्ट्र म्हणून राहणार, तिथं जाण्यासाठी पासपोर्ट असणार, त्या देशामध्ये 2 फ्लॅग असणार, भारताचा पण असणार, त्यांचा पण असणार, तिथं जाण्यासाठी त्यांचं वेगळं संविधान असणार, भारताचं पण संविधान, त्यांचं पण संविधान, तिथल्या मुख्यमंत्र्याला प्रधानमंत्री म्हणणार आणि तिथला आपला पण तिथं परत प्रधानमंत्री, म्हणजे 2 प्रधानमंत्री. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी सांगितलं, 2 विधान 2 प्रधान 2 निशान, नहीं चलेगा नहीं चलेगा, हे म्हणत त्याने आपलं रेजिग्नेशन दिलं. मला नको तुमचं मंत्रीपद असं त्याग करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. मला हा भारत देश अखंड पाहिजे, जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हा आपला मुकुट आहे देशाचा, आणि तो अखंड भारत देश ठेवण्यासाठी परत एकदा त्याने रेजिग्नेशन दिलं. आणि त्याच दिवशी पासपोर्ट न घेता त्याने जम्मू काश्मीरमध्ये एंट्री केली. आणि जम्मू काश्मीरमध्ये एंट्री होता त्यावेळीच्या तिथल्या जम्मू काश्मीरच्या सरकारने त्यांना अरेस्ट केली, त्यांना कैद केलं, आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्या कैदमध्ये त्यांचा गूढरित्या मृत्यू झाला. तेव्हापासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टी 2 विधान 2 प्रधान 2 निशान, नहीं चलेगा नहीं चलेगा हे म्हणत म्हणत आजपर्यंत आम्ही काम करत आलो होतो. मला माहिती आहे 2013 मध्ये मी स्वतः जम्मू काश्मीरमध्ये गेलो होतो. तिरंगा लाल चौकात आमचे भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते प्रत्येक वेळा लाल चौकामध्ये तिरंगा लावण्यासाठी गेलेत. 2013 मध्ये मला स्वतः अरेस्ट झालेले आहे जम्मू काश्मीरमध्ये. त्यावेळी त्याने आतापासून परवा म्हणजे त्यावेळी म्हणजे 2019 मध्ये जेव्हा 370 धारा हटले आणि जम्मू आणि काश्मीर या देशाचे अविभाज्य घटक झाले, ही अचिव्हमेंट आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारची. आणि त्यासाठी अखंड भारताचं स्वप्न साकार झालं. अरे रामलल्ला आपले कितीतरी वर्ष त्या टेंटमध्ये होते. अरे 70 वर्ष वाट बघावी लागली रामलल्लाला आपल्या अयोध्येतल्या त्या मंदिरामध्ये जायला. बरेच जण विचारतात 370 आणि रामलल्ला एवढं उद्देश नव्हता आमचा. अरे हा देश अखंड भारत असावा, या देशामध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यावं, या देशामध्ये इनोव्हेशन यावं, या देशामध्ये चंद्रयान सारखे प्रोजेक्ट यावे, म्हणजे अशा पद्धतीने आपली टेक्नॉलॉजी जेव्हा ग्लोबली पोचावी. म्हणून तर आज रुपी आणि डिजिटल टेक्नॉलॉजी माननीय मोदीजीची फॉरेन कंट्री ॲक्सेप्ट करायला रेडी आहे. आज हे परिवर्तन आहे. आणि तेच सांगण्यासाठी पुढच्या जेव्हा देशाला 100 वर्ष पूर्ण होणार, विकसित भारत 2047 हा रोडमॅप आपल्या समोर आहे. आणि हा रोडमॅप कंप्लीट करण्यासाठी माननीय मोदीजींना युवा शक्तीची ताकद पाहिजे, माननीय मोदीजींना नारी शक्तीची ताकद पाहिजे, माननीय मोदीजींना किसान शक्ती बरोबर पाहिजे, आपल्यासारखे प्रोफेशनल लोक बरोबर पाहिजेत. आपल्याला विकसित भारत 2047 जर करायचं असेल तर विकसित महाराष्ट्र 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी परत एकदा या ठिकाणी येऊन महायुती निवडून यायला पाहिजे, या ठिकाणी येऊन अतुल बाबा निवडून यायला पाहिजे. तरच आपण म्हणजे आपण जे म्हणतोय की आपण विकसित भारताचं स्वप्न साकार करू. मी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे की परत एकदा आपल्याला विकसित भारताचं मोदीजीचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र हे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ आणि मत आम्हाला कमळावरती पाहिजे. देणार का नाही? देणार तर परत एकदा माझ्याबरोबर दोन्ही हात वर करून भारत माता की वंदे, मोदी जी आप आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. जर आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण मला पर्सनल भेटून विचारू शकता कुठल्याही विषयावरती. सॉरी मी पॉलिटिकली भाषण केलं कारण मी ताक मागायला येऊन वाटी लंपू शकत नाहीये. कारण ताक मागायला आलो तर डायरेक्टली सांगणार होय मला मत द्या हेच सांगायचं होतं. जरी सीएमए म्हणून सांगितली असती तरी आम्ही मतासाठी इथं आलोय म्हणून म्हटलं. ताक मागायला येऊन वाटी लपवणारातला मी नाही आहे. परत एकदा खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांशी संवाद मला खूप आवडला. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.